आणि आता थेट जाऊयात अंजली दमाने यांची मुंढवा परिसरात सध्या पाहणी सुरू आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। अंजली दमाने सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने या पुण्यात पोहोचल्यात। मुंढव्या प्रकरणी आता तिथे जाऊन त्या मुंढव्यामध्ये ते पाहणी करतायत। अंजली दमाने यांनी गंभीर असे आरोप केले होते। मुंढवा परिसरात जी जागा आहे त्याचे पार्थ पवारांवर गंभीर या घोटाळ्या प्रकरणी पार्थ पवारांवर गंभीर आरोप आहे। त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंजली दमाने यांनी केली होती। आणि आता आपण पाहतोय अंजली दमाने या मुंढवा परिसरात पोहोचल्यात आणि या जागेची ती पाहणी करतायत। काही अधिकाऱ्यांची सुद्धा त्या भेटीगाठी घेणार आहेत। पत्रकार परिषद घेत अंजली दमाने यांनी गंभीर आरोप केले होते आणि आता आपण पाहतोय मुंढवा परिसरात थेट त्या पोहोचल्यात। या प्रकरणी अधिकाऱ्यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलेलं आहे। अंजली दमाने या काही अधिकाऱ्यांच्या सुद्धा भेटीगाठी घेणार आहेत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहेत। आणि आपण पाहतोय आता सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने या पुण्यात पोहोचल्यात आणि या मुंढवा परिसराची ते पाहणी करतायत। या प्रकरणी पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीवर आरोप करण्यात आले होते। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, सध्या काय घडतंय तिथे? दीपाली, खरं तर आपल्याला माहिती आहे की पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी जे पार्थ पवारांचं नाव आलेलं होतं मध्ये, त्यानंतर जे काही घडामोडी घडल्या त्यानंतर आज सामाजिक कार्यकर्ता अंजली दमाने हे मुंढवा जमिनीची पाहणी करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद देखील साधणार आहेत। त्यांनी अशी देखील मागणी केलेली आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली होती। आणि त्याच जमिनीचं नेमकी ती जमीन कशी आहे, काय कुठल्या भागात ती आहे, त्याची पाहणी करण्यासाठी आता अंजली दमाने पुण्यातील मुंढवा परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। दीपाली, निश्चितच सध्या काय घडतंय तिथे? कारण गेट बंद असलेलं दिसतंय, पोलीस सुद्धा सोबत दिसतात। नक्कीच दीपाली, आपण बघतोय की इथे त्या गेट पाशी थांबून ते तिकडनं पाहणी करण्याचा प्रयत्न खरं तर ते करतायत। आतमध्ये जाण्यासाठी अद्यापही दरवाजा हा उघडलेला नाहीये। तर मग आता तिकडचे अधिकारी त्यांना आत जाऊ देतील का, इथपासून खरं तर प्रश्न आहे। अद्यापही त्या बाहेरूनच सगळी पाहणी करतायत असं दिसून येत आहे। आता थोड्या वेळापूर्वी अंजली दमाने हे या जमिनीचं पाहणी करण्यासाठी ते दाखल झालेल्या पाहायला मिळतात। दीपाली, त्या अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे रेवती? आतमध्ये का सोडलं जात नाहीये? दीपाली, खरं तर अजूनही हे स्पष्ट झालेलं नाही की अंजली दमाने यांना आतमध्ये का सोडलेलं नाही, कारण त्यांच्यासोबत आपण बघतोय की फक्त एकच पोलीस कर्मचारी आहेत। तर ते इकडनंच बाहेरूनच पाहणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। तो हा जो सगळा मुंढव्याचा जमिनीचा व्यवहाराचं प्रकरण झालं त्यासाठी पाहणी करण्यासाठी खरं तर त्या मुंबईवरनं आलेल्या पाहायला मिळतात। पण आपण बघू शकतोय या दृश्यांमधनं की ते बाहेरच त्यांना थांबवलेले, त्यांच्यासोबत फक्त एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत आणि आता तिकडे त्यांना आत सोडण्यात येत नाहीये। तर आता त्यांना आत सोडतील की नाही आणि त्यानंतर जर त्यांना सोडलं नाही तर ते पुढचं पाऊल काय घेतील, काय भूमिका स्पष्ट करतील, हेही तितकंच महत्वाचं आहे। दीपाली, निश्चितच रेवती, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमिनीचं जे मूळ मालक आहेत त्यांच्या कुटुंबांची सुद्धा दमाने भेट घेणार असल्याची माहिती होती। त्या संदर्भात काय अपडेट्स आहेत? दीपाली, खरं तर ही जी जागा आहे ती महारवतनाची जागा आहे आणि त्याचे जे मूळ मालक आहेत त्यातले काही जे लोक आहेत तिथे गर्दी थोडीफार प्रमाणात झालेली आहे। तर आता हे लोक त्यांच्याशी काय संवाद साधतात किंवा त्यांच्या काय भावना तिकडे ते व्यक्त करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। तर त्यासोबतच जी ही जागा आहे ती महारवतनाची आहे, त्याचे मूळ मालकांची भेट त्या घरी जाऊन घेतील का इकडे जे लोक आले त्यांचं ते ऐकतील का, हा सगळा प्रश्न आहे। खरं तर आता आपण बघतोय की तिकडनं त्या निघालेल्या आहेत आणि जे जमिनीचे मूळ मालक आहेत ते काही लोक इथे जमलेले आहेत त्यांना भेटायला, ते त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसून येते। दीपाली, हा जो जमिनीचा गैरव्यवहार समोर आलेला होता त्यानंतर अनेक जण ज्यांचे ते या जमिनीचे जे मालक होते, म्हणजे महारवतनाची ही जागा आहे, त्यांचे जे मूळ मालक होते ते आता सगळे एक एक करून समोर यायला लागलेत। आणि आज जेव्हा अंजली दमाने याचे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते पुण्यात आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसून येते। दीपाली,
नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं रेवती आपण बघतोय अंजली दमानिया तिथे पोहोचलेले आहेत आणि पाहणी करतायत, मात्र त्यांना आत तिथे जाऊ दिलेलं नाहीये। या संपूर्ण प्रकरणात प्रचंड गंभीर अशा स्वरूपाचे आरोप सुद्धा स्वतः दमानिया यांनी केलेले आहेत आणि कागदपत्रांची छाननी त्यांनी स्वतः केलेली होती। आता त्या पत्रकारांशी बोलणार आहेत का? हो, नक्कीच आपण बघतोय की आता माध्यमांशी संवाद ते साधणार आहेत। आता काही लोकांच्या ज्या समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न इथे आपल्याला दिसून येतोय। आपण जर त्या दृश्यांमध्ये बघू शकलो की त्या ठिकाणी अंजली दमानिया हे लोकांशी संवाद साधतायत। आता त्यात नेमका काय संवाद झाला, त्यांची पाहणी त्यांनी जी केली, त्यांना आज नाही जाऊ दिलं, पण त्यांनी जी पाहणी केली किंवा त्यांनी जी माहिती घेतली ती नेमकी काय आहे, आता ते माध्यमांशी संवाद साधल्यानंतरच काय ते स्पष्ट होईल। नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे पोहोचल्यानंतर अर्थातच या भागामध्ये जाण्यास अनेकांना मज्जाव केला जातोय। हे संपूर्ण प्रकरण जे आहे त्या प्रकरणासंदर्भातली माहिती असूनही त्या तिथे पोहोचल्या, त्यांच्या सोबत जे लोक आहेत ते नेमके कोण कोण आहेत आपण जर बघितलं एकंदरीत ऐकूयात, कारण त्या पत्रकारांशी बोलतायत। आता म्हणतात की ते तिथे 3:30 जाऊन या म्हणतात, ऑफिसर काय म्हणतात की माझी परवानगी घेतल्याशिवाय कोणाला आत पाठवलं, म्हणून मग ठीक आहे ना, आपण कशाला कायदा मोडायचा, आपण नाहीतरी मोडत नाही, आपण यांना शिकवतो। आज जाता आणि बाहेर पण चालल्यानंतर बोलता का? हां, बाहेर आला तुम्ही सगळी आम्ही येऊ का तिकडे, का थांबा इथेच? नाही, इथेच थांबा ना, कशाला जाईल कार्यालय तुम्हाला आम्ही परत एक तास मग इथे तुम्ही बोलून घ्या, करून टाकू पाहिजे। हो, वगैरे काय असेल ऑफिसचा नंबर घ्या। रेवती आपण बघतोय सध्या त्या ठिकाणी कायदा मोडायचा नाही असं म्हणत त्या तिथून निघालेले आहेत, कारण अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय तिथे जाता येणार नाही असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून दमानिया या तिथे पाहणीसाठी गेल्यानंतर परत आलेले आहेत। कोणाशी फोनवरती त्यांचं तर सध्या बोलणं सुरू आहे। खरं तर आता त्या प्रचंड गर्दीत आहेत तिकडे, पण आता जी समिती यासाठी तयार करण्यात आली होती थोडंसं थांबवते रेवती। कसं टाकणार रिपोर्टरचं काम आहे हो, माझ्याकडून दिसत चालूच आहे माझं। That's precisely it. I'm finding that issue at all. So yeah. Sorry, I didn't understand. So do you want me to speak to the divisional commissioner or whatever you say? रेवती आपण बघतोय की त्या आता सध्या फोनवरनं संवाद साधतायत आणि या ठिकाणी त्यांना पाहणी करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, कारण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आमच्या परवानगीशिवाय ही पाहणी करता येणार नाही। दमानिया यांचा नेमका मूळ मुद्दा अनेक केलेले त्यांचे आरोप आणि आता ही जमिनीची पाहणी, काय महत्त्वाच्या गोष्टी आणि मुद्दे दमानिया मांडताना पाहायला मिळाले? खरं तर इकडे ते आता जे मूळ मालक आहेत त्यांच्याशी संवाद साधताना आपल्याला दिसून येत आहेत। खरं तर सगळेच लोक इथे जमलेले आहेत आणि त्यांचे प्रश्न ते आता ऐकून घेत आहेत। त्यासोबतच आताची जी पाहणी आहे त्या पाहणी दरम्यान नेमकं त्यांच्या पाहणीनंतरची त्यांची भूमिका काय असेल हे अद्याप स्पष्ट नाहीये, मात्र ही पाहण्यानंतरच काय ते त्यांची भूमिका ते स्पष्ट करतील। मात्र जो अहवाल आज येण्याची शक्यता आहे त्या अहवालानंतर देखील हा व्यवहार कसा झाला, त्याचं या व्यवहारात मूळ आरोपी कोण नेमका आहे, या व्यवहारात नेमकं कोण कोण सहभागी होतं, त्यासोबतच अनेक ज्या गोष्टी आहेत त्या समोर येण्याची शक्यता ही वर्तवली जातीये। तर आज ही जी पाहणी दौरा आहे अंजली दमानिया यांचा, त्या दृष्टिकोनातनं महत्वाचा दिसून येतोय। आपण बघतोय की तिकडे लोकांशी ते संवाद साधतायत, बऱ्यापैकी गर्दी आजूबाजूला त्यांनी तिकडे केलेली आहे। रेवती थांबवती त्या काय बोलतायत आपण बघूयात, कारण त्या माध्यमांशी मध्ये मध्ये संवाद साधतात। बेंजामिन म्हणून जे होते इकडचे डायरेक्टर त्यांच्याशी बोलले, काय सांगितलं त्यांनी आपल्याला? ते रेवती
ते सर्व माध्यमांचे जे प्रतिनिधी आहेत ते तिथे उपस्थित आहेत आणि आज त्या पाहणी करणार होते. अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी इथे उपस्थित केलेले होते आणि अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा अंजली दमानिया यांनी केलेले होते. याच पार्श्वभूमीवर आज त्या स्वतः इथे पाहणी करण्यासाठी पोहोचल्या होत्या. तसंच कुटुंबियांची भेट घेण्यासाठी सुद्धा त्या इथे दाखल झालेले होते आणि त्यानंतर आपण बघतोय अंजली दमानिया यांना मात्र इथे पाहणी करण्यास मज्जाव केलेला आहे. अधिकाऱ्यांनी इथे आज जाण्यास त्यांना मनाई केलेली आहे. माझ्या आदेशाशिवाय कोणीही आज जाऊ शकणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्या म्हणाल्या, कोणताही कायदा मोडून मला कोणतंच काम करायचं नाही आहे. आम्ही यांना कायदा शिकवतो, मी स्वतः कायदा मोडणार नाही असं म्हणत आता त्या बाहेर आलेल्या आहेत आणि माध्यमांसोबत त्या संवाद साधतायत. एकीकडे आपण बघतोय मुंडव्यातील 40 एकर जमिनीचा हा व्यवहार. या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव आल्यानंतर हा संपूर्ण जमिनीचा व्यवहार रद्द करत असल्याचं पत्रक जे आहे ते काढण्यात आलं आणि पत्रकार परिषदेतून सुद्धा जाहीर करण्यात आलं. या घोटाळ्यानंतर अर्थातच राजकारणात चांगलीच खळबळ माजलेली होती आणि त्यानंतर अनेक गंभीर आरोप हे स्वतः अंजली दमानिया यांनी सुद्धा केले. आज कसं आहे की मी आतापर्यंत जितके विषय लढते प्रत्येक विषयाची इत्थंभूत माहिती घेऊनच लढते. तर पहिलं म्हणजे ही जमीन एक्झॅक्टली आहे कुठे, त्याचं लोकेशन काय, सध्याची स्थिती काय, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी मी आता मुंडवाच्या त्या लोकेशनवर आले. इथे आज जे गेटवर काही अधिकारी होते ते म्हणाले, ताई आम्ही तुम्हाला ओळखतो, तुम्ही अतिशय चांगलं लढता, पण जोपर्यंत तुमच्याकडे परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही. तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेन्यामिन म्हणून, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल. म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आत्ता फोनवर संपर्क केला. पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आत्तापर्यंत कधी बघितले नव्हते. त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला 2च जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे. आम्हाला फक्त 2च जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या. त्यांनी स्पष्टपणे नाकारली. आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहीत नाही, पण आत्ताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय. पण मी या सगळ्या गोष्टींचा कीस पार्टनर आहे. आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे. काही आज अहवाल येणार होता, आता म्हणजे कालच येणार होते, पण अजूनही तो आलेला नाहीये. या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे का? मोठ्या समितींचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडनंच कळलंय. आत्ताच्या घटनेला तो आला नाही आहे, पण कुठचाही अहवाल आला, कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही. त्यामुळे मोठे समितीचा अहवाल खरं आता काल येणार होता, तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं. तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता, नेमकी काय पाहणी करायची होती? कारण ही एक जमीन आहे, बोपोडीची एक जमीन आहे जी अमेडिया कंपनीच्या नावावरच होती, ज्यामध्ये पार्थ पवार पार्टनर आहेत. या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार होता? कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे. जर ते लीज 2038 पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं. कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी, प्लांट्सच्या रिसर्चसाठी त्यांना ती जमीन दिली होती. आत्ताच्या घटनेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती. तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जूनला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती. पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे. मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली. अधिकाऱ्यांचं नाव काय आहे, नेमकं संभाषण काय झालं होतं? बोटॅनिकल गार्डनचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणी बेन्यामिन नावाचे अधिकारी होते, त्यांच्याशी मी फोनवर बोलले. अतिशय उद्धट माणूस होता, ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात
हे देखील माहीत नसेल तर आत्ताच्या घटनेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहीत नाही, पण या गोष्टीचा कीस पाडल्याशिवाय राहणार नंबर टाकण्यात आलेले झाडी तोडताना झाडीचे नंबर टाकतात तशा पद्धतीनं आतमध्ये सगळ्या झाडावरती नंबर टाकण्यात आलेले लोकशाहीच्या कॅमेरामध्ये ते सगळं कैद झालं नाही. मला आता तुमच्याचकडनं ही माहिती मिळते की आतल्या झाडांवर नंबर टाकण्यात आले, काही साफसफाई करण्यात आली. मला तर आत्ता असं कळलं की तिथे बऱ्याच गोष्टीची लावणी पटापट केली गेली आहे, कारण आत्तापर्यंत इथे काही झालेलं नव्हतं. तर या सगळ्या गोष्टीचंच मला पाहणी करायची होती, पण आज जाण्याची परवानगी मिळालेली नाही. आता हा व्यवहार पवारांनी यापूर्वी सांगितलं की हा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे, मात्र प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली होती की याची जी काही 42 कोटी आहेत तोपर्यंत भरत नाही तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही. काल पुन्हा त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे 7 दिवसांची. एक तर अजित पवार याला रद्द करणारे कोण? उपमुख्यमंत्री पद हे अनकॉन्स्टिट्यूशनल पद आहे, हे पदच अस्तित्वात नाही. दुसरं ते फायनान्स मिनिस्टर आहे, फायनान्स मिनिस्टरचा रूल्स ऑफ बिझनेस प्रमाणे ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही. तिसरी गोष्ट, व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्याने होतो. 5 कायदे सेल डीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्सप्रमाणे सेक्शन 16 ऑफ स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट प्रमाणे जर 2 व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही. आत्ताच्या घटनेला सुरुवातीला सांगितलं गेलं की 21 कोटी देऊन हा व्यवहार रद्द होणार. मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको, आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा. त्याच्या पुढे म्हणतात की नाही 21 नाही 42 कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार. पण लीगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात, ना फडणवीस रद्द करू शकतात, ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात. कोणाकडेही ते अधिकार नाही. सिव्हिल कोर्टनी, कारण याच्यात फ्रॉड झालं आहे आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही. जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणारं पिटिशन हायकोर्टात प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटणार आहात, प्रशासकीय अधिकाऱ्यांना काय मागणी करणार आहात? माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे. तर आत्ता मी कुठे जाते, कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही. उद्या पत्रकार परिषदेत हे सगळ्या गोष्टी मुख्य पदावर असणारे मनोहर जोशी असतील, विलासराव देशमुख, निलंगेकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले असे काही भ्रष्टाचाराचे गैरव्यवहाराचे, त्यांनी राजीनामा दिला. मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत, मात्र ते अजूनही काहीच बोलत नाहीत. काही होतं यावेळी? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारलात. कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो. अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता. तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी. आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये आता ही जी समिती काढली आहे त्या 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. काही या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं निष्पक्ष असा चौकशी होईल? खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर त्यांनी तात्काळ त्यांचं म्हणणं काय? मूळ मालकांना भेटला होता, आता मूळ मालकांना घेऊन आला, यांचं म्हणणं काय? तुमच्याशी काय बोलले ते? मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला 2दा येऊन गेले. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की 2006 साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानीने त्यांना सांगितलं. ते का? कारण 2 वतनाच्या जमिनी गेल्या होत्या, एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती. त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी जमीन आहे ती सरकारने परत रिग्रँट केली, तर ही सुद्धा रिग्रँट होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला दिली. कशासाठी? तर ती फक्त
डॉक्युमेंटेशन बनवायला, रेप्रेझेंटेशन करायला, वकील अपॉइंट करायला, कोर्टात जायला आणि विक्रीची कागदपत्र बनवायला, विक्रीची सही करण्यासाठी कुठचाही कागदवर सही करण्यासाठी अधिकार दिलेले नव्हते. तरीसुद्धा त्या व्यक्तीने तसं केलं. मी त्यांच्यापैकी सगळ्यांना विचारलं, तुम्हा कोणाला एका वर्षात शीतल तेजवानींनी संपर्क केला होता का, किंवा या प्रकरणाची हे सेल डीड होणार आहे याची तुम्हाला माहिती होती का? सगळ्यांनी सांगितलं कोणालाही माहिती नव्हती. म्हणजे त्यांच्या अपरोक्ष हे सगळे व्यवहार होत होते आणि हा सुद्धा एक खूप मोठा फ्रॉड आहे. या सगळ्याच्यामध्ये तुमच्यावर पण आरोप होता की तुम्ही सिलेक्टिव्ह प्रकरणं हातात घेता. गडकरींच्या संदर्भात तुम्ही म्हटलं होतं की सिरीज लावू, आणि पुण्यातच जैन बोर्डिंगचा ज्यावेळी विषय झाला होता त्यावेळी देखील तुम्ही भूमिका घेतली नाही. अशा पद्धतीचे आरोप तुमच्यावर. संग्राम जगताप यांचा जमीन घोटाळा त्यामध्ये सुद्धा आपण भूमिका घेतली. रणजितसिंह नाईक निंबाळकर प्रकरणात सुद्धा तुम्ही भूमिका घेतली नाही असा. हा, मला आता रणजित सिंग हा खूप चांगला प्रश्न विचारला. मुंबईच्या जेवढे हॉस्पिटल्स आहेत, तर मुंबईची हॉस्पिटलच नाही, मुंबईचे हॉस्पिटल, गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हे सगळंच्या सगळे राजकारणी घेत आहेत. तर मी जेव्हा काल एक ट्विट केलं की पदमसिंग पाटील हे जी जमीन, हे शताब्दी हॉस्पिटल जे 500 कोटीचं बनवलेलं आहे, ते 580 बेडचं हॉस्पिटल घेण्याचा घाट घातला आहे, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलं की तुम्ही त्यांचं नाव घेतलं, पण तेरणा आता सध्या रणजितसिंह पाटील, राणा जगजित सिंग चालवत आहेत. तर राणा जगजित सिंग त्यांचाच मुलगा आहे, BJPचे MLA आहेत, त्यांच्या पत्नी राष्ट्रवादीत आहेत. ते हे जे घाण किचाट राजकारण आहे ना, BJP, राष्ट्रवादी, कोणी आज इथे शिंदे गटात, कोणी उबाटा गटात, हे सगळं आमच्यासारख्या सामान्य लोकांना कळतसुद्धा नाही. कारण आत्ताच्या घटकेला याच रणजित सिंग निंबाळकरांच्या पत्नी या राष्ट्रवादीतच आहेत, त्यांच्याकडनं त्यांना तिकीट मिळाले. मी काल बाईट्स देताना एक माझ्या बाईट काढून बघा, त्या बाईटमध्ये सरळ म्हटलंय की सगळे राजकारणी हेच धंदे करतात. एवढंच मी निंबाळकर हा वेगळा विषय, राणा जगजितसिंह हा वेगळा विषय. तुम्ही क्लिअर सांगावं, रणजित निंबाळकरचं सांगताय का राणा जगजितसिंह पाटील? मी जो विषय मांडतेय तो PPPचा मुद्दा मांडतेय. राजकारणी ही सगळी जमीन गिळंकृत करतात हा मुद्दा मांडते. मग तो X असो, Y असो, A असो, B असो, सगळे तसेच आहेत असं मी एकदा नाही 100 वेळा म्हणते. मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला तेव्हा मी मुरलीधर मोहोळांचा जेव्हा विषय आला, जैन त्या जमिनीचा विषय आला, तेव्हा माझ्यापर्यंत ते पेपर्स आले नव्हते, पण मी तेव्हा अमेरिकेत होते. त्या 2 प्रकरणात मी बोलले नव्हते. एक संपदा मुंडे प्रकरण आणि मुरलीधर मोहोळ प्रकरण. कारण ज्या दिवशी संपदा मुंडे यांची आत्महत्या झाली त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनी मी अमेरिकेला गेले होते आणि तिथे ना माझ्याकडे TV होता न 5-6 दिवस मला हे प्रकरण कळलंसुद्धा नव्हतं. आणि खरं तर मीडियाला मी जाताना सांगून गेले होते की तुमच्याकडे जर कुठची महत्त्वाची बातमी असेल तर मला कळवा. पण जवळजवळ 6 दिवसांनी मला हे प्रकरण कळलं. आता एक तर तुम्ही ऐकून घ्या की मी साधी सामान्य सामाजिक कार्यकर्ता आहे. मला जेवढं झेपतं तेवढं मी लढते, मला झेपेल तेवढं मी लढत राहीन प्राण जाईपर्यंत. याच्या पुढे मला प्रश्न घ्यायचे नाही. धन्यवाद. अभी बाद में बात करते हैं ना पहले, क्योंकि उसके ऊपर ना मुझे बोलना बहुत डिफिकल्ट होता है. मैम शॉर्ट में बोल दीजिए. मैम आपने यहाँ पे जो विवादित जमीन है वहाँ पे विजिट किया, क्या आपका मकसद था और क्या कुछ जानना चाह रहे थे, क्या हुआ, क्या कह रहे हैं? मुंडवा की जो ज़मीन है वो सरकारी ज़मीन पे पार्थ पवार की अमेडिया एंटरप्राइजेस LLP ने जो कब्जा करने की कोशिश की थी, क्योंकि ना ही उन्होंने सिर्फ सेल डीड किया पर उन्होंने यहाँ लोग भेजकर कब्जा करने की तक जुर्रत की थी. 16 जून को यहाँ पर कुछ लोगों ने आकर ये ज़मीन खाली करने के लिए बहुत सारा तमाशा किया था. इतना ही नहीं, उन्होंने
यहाँ के जो डायरेक्टर थे उन्होंने कलेक्टर को भी खत लिखा था, पर यहाँ शायद यहाँ के जो कलेक्टर सध्या आपण बघतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये अंजली दमानिया अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, जनाची नेता मनाची तरी लाज असायला हवी असं म्हणत अंजली दमानिया यांनी अजित पवारांवरती पुन्हा एकदा गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये व्यवहार रद्द करणारे अजित पवार आहेत तरी कोण असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे।